ती पोरगी अजूनही नाही आली ना. पण 8 वाजले तू म्हणून राहिली आता येते नंतर येते. कधी येते हो पोरगी? पोरी दोघी दोघी पोरी पाठवल्या आपल्या घरी गाडी नाही फाडी नाही. आता त्याला न्यायला कोण जाईन काय कसं सारं डोक्याला टेन्शन लागून राहिलं. आणि 8 वाजले गाडी तरी आहे का आता हल्टिंग नाही काही नाही. आणि तू म्हणून राहिली येते येते का उडत येते काय त्या तुला जाताना काय पोरी पाठवून दिल्या. आता आता काय करा एवढी रात्र झाली ना. काय सांगा येले का जवाई आणून देऊन राहिले म्हणून. नाही तर अधिक ह्या मार बावर जवाईनं काली यावं म्हणून लग्न व्हायचं आहे तर असा म्हणून. पण आता येईन तर माहीतच पडते ना येईल येले सांगूनच देतो बाई. टेन्शन घेऊ नको आणि इकडल्या तिकडे काही फेऱ्या मारू नको. जवाई आणून देते जवाईच्या गाडीतच आणून देते. जवाई आणून मागून राहिले का ते जवाईच्या गाडीत येऊन राहिली काय. लोक काय म्हणून आता 8 वाजला जवाई घरी आला तर काय म्हणून लोक लग्नाच्या अगोदरच फिरून राहिली म्हणून किती गोष्टी करण आपल्या पोरीला काही म्हणून ना. आणि आपल्याला काय म्हणून आपल्याही तोंडावर चांगला नाही म्हणून ना आपल्याला. पोरी लग्नाच्या अगोदरच फिरू देऊन राहिला म्हणून असं होईल ना ते. जरी ते शहरातले त्याच्या पोरीनं त्याचे विचार पण आपल्याला गावात राहावं लागते ना. त्याचं काय करावं लागते तुला. आपल्याला आपली पोरगी माहीत आहे ना आपला जवाई माहीत आहे. लोकांचं काय परक्याचं काय आपलं आपण पाहावं लागते. आपली पोरगी घरी आणून देते आपला जवाई होय. आता जवाई आपला जवाई झाला काय आता काय 2-4 दिवसात लगन. आणि तू असा म्हणून राहिला जवाई आहे सोबत नाही घेऊ तर काय बाहेर गेल्यावर सगळं बनते ना. जवाई येऊ नाही राहिला आणि पोरगी हिंडाले गेलती ना असं तसं तुले काय बोलणारे लय बोलते ना. ते सोबतच हिंद साऱ्याला दिसन नाही काय बाहेर लोक बसले आहे सारे. आणि मी वाट पाहून राहिलो आणि तू सांगून राहिली तुला माहिती आहे तरी उगीच्या उगी राहून राहिली. माहीतच होतं तू असा कल्ला फाडशील म्हणून मी सांगितलं नाही. आता आजकालचे विचार बदलले असं विचार नको करू जाऊ दे. आता काय दुसऱ्याच्या घरी जायला लागते का. आता आपली पोरगी त्याच्याच घरी राहणार आहे. आणि एवढं काय टेन्शन घ्यायला लागते ना. पण आई हे बरोबर नाही आहे ना. समाजात राहावं लागते नाही. लोक काय म्हण याचा विचार करावा लागते आपल्याला. आपण काय शहरात राहतो काय बातच म्हणते कोणी टचकन असं आहे ना. मी घरात राहतो तुम्हाला माहित नाही काय म्हणते काय नाही. आम्हाला सगळं म्हणते ना. आम्हालाही माहिती आहे सगळंच काही म्हणते म्हणून जाऊ दे. तू काल टेन्शन घेतं. आता त्याच्याच घर जायला लागते तिले. तू काल टेन्शन घेतं. एसटी नशेणार होते जवाई म्हणे एवढा वेळ झाला म्हणे काही जाऊ नका म्हणे मी नेऊन देतो म्हणे गावात म्हणून येऊन राहिले. आणि बरोबर काय करू नको तू आता येऊन राहिल्या त्या. किती घंटा लागन किती वाजता गेल्या त्या घरून किती वाजता गेल्या सांग बरं मला. घरून 11 वाजता. बापा एवढं मोठं सामान घ्यायचं होतं 11 वाजता निघत असते काय. घरून 7 वाजता निघायला लागत होतं तेव्हा जायला लागत होतं. आणि तूही भलतीस जाऊ दिलं त्याईले. काय जवाई माणूस म्हणून नाही एवढ्या रात्रीचं येऊ देईन का त्याईले एकटईले. तुलाही डोकसं नाही आहे हो आई. पोरी आहे त्याला डोकसत नाही आहे. पण तू समजदार आहे ना मोठी आहे ना तू. त्याला करता झाला उशीर म्हणून वेळ झाला. आणि आता येताना नाही उशीर झाला मग म्हणे जवाई म्हणे घरापर्यंत नेऊन देतो. मग जाऊ दे ना आता येऊन राहिले त्याला आपण चहा पाणी करून बस म्हटलं. ते काळजी आहे ना तुलेच आहे का काळजी. तुझी पोरगी जशी होय तशी जवायची आता बायको झाली ना ते रश्मी आपली. हो आई तुला माना लागन लय माना लागन. तू मला काही सांगत नाही अशी उगीच्या उगी राहतो. आता मला किती टेन्शन आलं. एवढे वाजून राहिले 8:30 वाजून राहिले कोणी काय म्हणून मला याचं टेन्शन पडलं. घेत रे कोण काय म्हणून टेन्शन म्हणत असते कोणी जाऊ दे ना. कानावर नाही घ्यायला लागत असते काही गोष्टी. नाही कुणी घ्यायला लागत असते. आला फोन आपल्या पोरीचा. हॅलो बोल रश्मी काय म्हणतं. जी मी काय म्हणतो हे येऊन राहिले म्हटलं आम्ही गाडीतच आहे. चादर गिदर व्यवस्थित टाकून ठेव आपल्या घरची. पाणी गिनी सगळं काढून ठेव. नाश्त्याला करासाठी पोहेगी आहे ना पोहेगी पाय घरात आहे काय तर हो करून ठेवतो मी. आता किती दूर आहे तुम्ही. नाही आता फक्त 5 मिनिटाचा रस्ता आहे गावातच आलो आहे मी येऊन राहिलो आहे. म्हटलं म्हणून मी सांगून दिलं मग म्हटलं अधिक धांदल होईल तुमची. कांदा गिंदा चिरून घे मग तोपर्यंत. हो बाई करून ठेवतो मी काही टेन्शन नको घेऊ. या मग तुम्ही लवकर. जी बाबा कल्ला पडून राहिले असं ना. टेन्शन घेऊ नको मी बरोबर केला आहे चुपचाप राह तू. आता ठेवून दे फोन. अधिक जय माणूस म्हणून कोणासोबत बोलून राहिली फोनवर. असं ऐकू गिकू गेलं तर काय म्हणून जाऊ दे ठेव. हो ठेवतो. कुठे आहे बाई कुठपर्यंत पोहोचली म्हणते ते. आपल्या गावच्या स्टँडवर आहे म्हणते येते म्हणते. जरा म्हटलं पाणी गिनी घेऊन येजो काय जवा येऊन राहिले तेव्हा. जाऊ नको कुठं इथं बसून राहा आता येतेच. त्याच्यासाठी फोन केला का जवा येऊन राहिले बापू हे आहे का आपल्या घरी का नाही. ह्या वेळेवर आणा लागते ना कधी आपल्या घरी. पण आता लग्नाच्या सामान आणून ठेवलं तर आहे आपल्या घरी सगळं. दाणे गिने सगळंच आहे. फक्त संभार आण तू संभारायला जाय लवकर. मग संभाराशिवाय चांगला नाही वाटत बा पोहे करणं. आई सकाळीच तो संभार आणला असं ना तो संभार. काय माहित नाही बा कोणापाशी दिला होता त्या. तुझ्या आई पैसे दिला होता ना लय मोठा आणला ना संभार का थोडंसं आणला काय पाय टोपली गिपली तसं.
रश्मीची आई इकडे काय म्हणता आई, काय म्हणता? मी स्वयंपाक करून राहिली होती ना, आता मी स्वयंपाक करून राहिली होती. तुम्ही काय आता आवाज दिला मला अर्जंट मध्ये पोया लाटून राहिली. मी काय म्हणतो, आज जवळ येऊन राहिले आणि रश्मी येऊन राहिली म्हणून म्हणतो पोहे गे आहे ना आपल्या घरी. मी आता पोहे तर आहेच म्हणा, आणि संभार आणला होता म्हणते ना, रश्मीची बाबा म्हणून राहिले. आणि आहे का आपल्या घरी संभार? हा, जवळ येऊन राहिले भाई, आता जवळ येऊन राहिले का हो? काय म्हणून कोणी आपल्याला 2 दिवस लागले बा लग्नाले, जवळ येऊन राहिलं असं असं होते ते गोष्टी करून ना. चांगलं वाटन का हो आई? मी तेच म्हटलं, पण आता म्हणते आई म्हणते काही नव्हत म्हणते. जवळ माणूस म्हणते आपलाच जवळ म्हणते, काय काय टेन्शन घ्यायचं आहे का म्हणते. म्हणा आपले जवळ आपल्या घरी नेईन तर कुठं जाईन. जाऊ द्या, टेन्शन काही घ्यायला पुरत नाही. आहे ना, येईन आणलं तर सकाळी संभार आणला होता आहे, मी तोडून ठेवला आहे. सगळं मग आता पोहे गियाचं करून ठेवू का? मग झाल्याच आहे माझ्या पोड्या. अहो आई, जवायला राय म्हणा लागन काय? एवढ्या रात्रीचं जाऊ देता का ते इले गावले? चांगलं वाटन का? आपल्या राय म्हणाच लागन ना आई, रास म्हणा लागन ना. रात्रीच ते घरी पाठवता काय? राय तर म्हणाच लागन, पण तेच कायले राहते हो, त्याच्यापाशी 4 व्हीलर असल्यावर. आणि ते काय थांबते, त्याचं काय 11 वाजेपर्यंत घरी जाते. आता त्याला लोकांना गाडी सवयच राहते, ते राहतच नाही ना. मी सांगतो तुला, राहतच नाही आपले जवाई. तर भात गीत करा लागन ना, काही चांगलं करा लागन. फक्त पोळ्यानं येणं होईन काय? मग दुसरं काही करा लागन मला, जर राहिले गेले तर. हो, राहिले तर सांगतो ना मग मी काय करा लागन काय नाही, पण राहतच नाही, मला माहित आहे ना. अधिक जवाई येईन, चला लवकर करू आपण. लवकर लगायला तयारी कर तुम्ही आता. तुम्हाला इकडून गाडी जाताना दिसली काय? गाडी जाताना दिसली का तुम्हाला? आम्हाला गाडी जाताना दिसली, जरकली गाडी. शांतीच्या जवळची वाटते हो बाई, वाटून राहिली. आज रश्मी गेलती ना, फड काय काहीतरी आणायला गेलती ना ते ना. मला तर जवळ दिसली ना, डोळ्यानं दिसली रश्मी होती, तिची मैत्रीण जस्टिकी होती. बाई लग्नाच्या अगोदरच फिरून राहिली ना बाई. आपल्या खेळातल्या पोरी फिरते का म्हटलं? मायात हे पहिलेच फिरून राहिली ना, असं बरोबर आहे का? आणि शांती बरीच ना, पुन्हा तिले लग्नाच्या अगोदर फिरू देऊन राहिली ना. पप्पा गाडी आली ना घरापर्यंत, जवळ गाडीत आणून दिलं ना. पुन्हा बाई बरोबर आहे का असं? बरोबर आहे का असं? पोरीले लग्नाच्या अगोदर फिरू देणं बरोबर आहे का? शांतीनं आपल्यासारखीच्या पोरीले बातच म्हटलं बाई. जवाई त्याचा स्टँडर्ड आहे तर का म्हणून का फिरू द्याव का येईन? ते त्याच्या पर्यंत येईन नाही म्हणाव काय फिरू द्या? असं बरोबर आहे काय? पै बरेच बाप्पा 8-9 वाजेपर्यंत पोरगी बाहेर जाऊ देणं म्हणजे बरेच आहे ना. मामी नेरवते पण आमच्या पोरीला अशी हिंड देत, आम्ही अशी नाही सोडली. गेट झाला असं म्हणून आनंद दिला समजाय ना, असं काही असं आपण आपलं तर्क तोडून राहिलो. पहिले बरोबर नाही आहे बाई. लग्नाच्या अगोदर येणं गिणं हिंडणं फिरणं हे चांगलं नाही आहे. आपल्या काय करावं लागते. मला गाडी दिसली म्हणून विचारलं, आपलं काय म्हणा त्याचं लग्नच जुळलाय. आता दिवस बाकी असते तर काहीतरी जाऊ दे, काय गोष्टी करण्यात अर्थ राहिलाय. आता 2-4 दिवसात लग्नच आहे तिचं. त्या काळात बाई आम्ही लग्न होय परंत पोरग पाहिले भेटेल, लग्नात पाहिले भेटे एकदम. हो, आता जमानाच तसा आहे, जाऊ द्या काय करता. एवढं पण फिरणं का 8-9 वाजेपर्यंत बाई. मला नाही पटलं बाई. ते ना त्याला पटल्यावर काय, आपल्याला पटल्यानं ना पटल्याला काय म्हणा, त्याला पटून राहिलं ना मग काय. स्वयंपाक झाला वाचा साय अधिक माहिती सुन करून राहिली. मला कोणता आता मी रातचा स्वयंपाक नाही करतो, सकाळचा करून रातचाही करू काय? तिनं काय बसाव काय? का तुम्ही सकाळचा करता का? महागरची बुडी तर सकाळचाही नाही करत, रातचाही नाही करतो. उलीचाही आधार नाही आहे तिचा. त्यानं तिच्याकडून होत नाही म्हणून करत नाही. आता सरायनच करावं काय? हिच्याकडून होते म्हणून हे करून राहिली म्हणा बाई. काही आता सासरी मागू नको लागजो. माझं जीवार येते पण करा लागते मला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. या पुढील भागात.